पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, कधीही कर पण सत्ता मिळो, ह्या ऑपरेशन लोटस हा कार्यक्रम 2-3 वर्ष भाजपच्या नेत्यांनी राबवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडीची भीती गाठली आणि तुरुंगात टाकण्याचा दम दिला. सरकारी यंत्रणेचा फायदा करून घेतला. महाराष्ट्राची संस्कृती भाजपच्या नेत्यांनी पार धुळीस मिळून टाकली. महाराष्ट्र इतका गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीही घडले नाही, ते भाजपच्या नेत्यांनी केलं. भाजपच्या नेत्यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. कोल्हापूरमध्ये भाजपचे किरीट सोमय्या आले होते. त्यांनी इथल्या मंत्र्यांवर आरोप केले. त्यांचे जगणे हैराण करून सोडले होते. हे जनतेला माहीत आहे. त्यानंतर भाजपसोबत त्यांना सत्तेत सहभागी करून घेतले. सन्मानाने महत्त्वाचे मंत्रिपद ही दिले. त्यांना आता भ्रष्टाचार मुक्त ही केले. झोडा आणि फोडा, सरकारी तपास यंत्रणेची भीती घाला आणि विरोधकांना संपवायचा ही भाजपची राजनीती लोकशाही संपुष्टात आणण्यात आहे. आपल्या या विरोधात कोणी बोलत असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणी बोलत असेल ते हे भाजपचे षडयंत्र आहे. ज्या तत्वावर लोकशाही चालते तीच त्यांना उखडून टाकायची आहे. देशात आणि राज्यात सत्तेवर आलेले भाजपने जनतेच्या विश्वासघात केला. त्याचे राजकारण हे फक्त सत्ता टिकविण्यासाठी आहे. सर्वसामान्य जनतेबद्दल त्यांना काही असता नाही. जनता, शेतकरी, उद्योजक, कष्टकरी, स्त्रिया व युवक असे सगळ्या घटकातील लोक भाजपच्या एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत. दिल्लीतील सरकार अगदी थोडक्यात वाचले, परंतु जनतेने कौल मात्र भाजपच्या विरोधातच दिला आहे, हे नाकारता येत नाही. आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रातले राजकारण आणि सत्तेचा गैरवापर पाहत आहात. सत्ता टिकविण्यासाठी काहीही करण्यासाठी मनस्थितता आहे. महागाईकडे या मंडळींची अजिबात लक्ष नाही. महागाईने सर्वसामान्य जनता हैराण व त्रस्त झाली आहे. तरुण पिढीला रोजगार देण्याची कुठलाही कार्यक्रम यांच्याकडे नाही. कोट्यावधी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला जात आहे, पण त्यातून कुठेही मोठे उद्योग नव्याने सुरू केल्याचे दिसत नाही. करोडोची विकास कामे केल्याचा दावा ही मंडळी करतात, पण विकास झाला आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे. प्रियंकाजी जी भूमी आहे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची. ही भूमी आहे रणरागिणी छत्रपती ताराराणींची. ही भूमी आहे शूरवीरांची, संतांची. ही भूमी आहे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची. ही भूमी आहे समतेची. ही भूमी स्वाभिमानाची देखील आहे. आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यांना 543 पैकी फक्त 240 जागा जिंकता आल्या. जनता या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला पराभव केल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यात महाविकास आघाडीचे स्वाभिमानी व स्थिर सरकार देईल याची मला खात्री आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांना आपले बहुमत मत देऊन विजयी करा. कोल्हापूर शहर उत्तर येथे काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर
यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर. कोल्हापूर शहर दक्षिण व करवीर येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत ऋतुराज पाटील व राहुल पाटील. यांचे सर्वांचे दोघांचे चिन्ह आहे हात. एवढं सांगून आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज जी. और अब जिनका आप बेसब्री से इंतजार कर रहे हैं, पहली बार कोल्हापुर में आई हुई, कई लोग आज उन्हें आधुनिक इंदिरा जी के नाम से जानती हैं, वो भारत देश की युवाओं की आशा प्रियंका गांधी जी हमें संबोधित करेगी. बोलो देश की आंधी, देश की आंधी. जय भवानी. छत्रपति जी शिवाजी महाराज जी की, मां अंबाबाई जी की, छत्रपति साहू महाराज जी, श्री सतेज बंटी पाटिल जी, श्री चंद्रकांत हंडोरे जी, श्री बजरंग पूनिया जी, श्री विश्वजीत कदम जी, श्री अरुण दुर्वाडकार जी, मलोजी राजे छत्रपति जी, श्री वी पाटिल जी, श्री संदीप देसाई जी, महाविकास आघाड़ी के प्रत्याशी श्री ऋतुराज पाटिल जी, श्री राजू आवले जी, श्री गणपत राव पाटिल जी, श्री मदन करंडे जी, श्री राजू लटका